नमस्कार मित्रांनो, मी संतोष तावरे ब्रेकिंग न्यूज लाईव्हमध्ये आपले स्वागत करतो। मित्रांनो, हिंदू मुस्लिम धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले शेख फरीद साहेब यांची यात्रा नुकतीच शांततेत पार पडली। संदल, छबिना, लोकनाट्य तमाशा आणि कुस्त्यांचे जंगी मैदान यांनी शेख फरीद साहेब भाटनिमगाव यांच्या उर्साचा डंका संपूर्ण महाराष्ट्रभर वाजताना दिसतोय। याच यात्रेचा एक खास एपिसोड आपल्यासाठी। पण मित्रांनो, बातमी आवडली तर कमेंट करून सांगा, लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो, बातमी शेअर करायला मात्र विसरू नका। मित्रांनो, सलग 3 दिवस रात्र अथक परिश्रम घेऊन हे शूटिंग काढून एक खास एपिसोड तयार केला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। यात्रेमध्ये लहान मुलांसाठी खेळणी, महिलांसाठी खास कोणत्याही वस्तूंची दुकाने मोठ्या थाटात सजलेली दिसून आली आणि त्या दुकानाभोवती महिलांनी खरेदीसाठी एकच झुंबड केल्याचे दिसून येत होते। या यात्रेमध्ये बच्चे कंपनीसाठी पाळणे सुद्धा आल्याचे दिसून आले। लहान मुलांनी या पाळण्यामध्ये बसून खेळून आनंद लुटल्याचे दिसून येत आहे। डोळ्यांचे पारणे फेडणारी ही विद्युत रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत होती। सर्व मंदिरे विद्युत रोषणाईने झळकून निघाली होती। अतिशय सुंदर अशी ही विद्युत रोषणाई आपण पाहू शकता। संपूर्ण भाटनिमगाव गावच हे विद्युत रोषणाईने झळकून निघाल्याचे दिसून येत आहे। आणि हा छबिन्याला सुरुवात होते। लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत डीजेच्या तालावर या मुलांमध्ये, या तरुणांमध्ये, या वृद्धांमध्ये जोश पाहावयास मिळत आहे। आणि या यात्रेचे प्रमुख आकर्षण होते ते अहिंसा बँजो ग्रुप टेंभुर्णी।
पोलीस सहकारी सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि जोश पाहावयास मिळत आहे। यात्रेसाठी सुंदर असे नियोजन भाटलिंगाव ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीने केले होते। आणि यात्रेमध्ये हलग्यांचा कडकडाट एवढ्या मोठ्या प्रमाणात होता की भाटलिंगाव पंचक्रोशी कडाडून गेली होती।
राणी छबिना मंदिरात पोचल्यानंतर चालू होते ती फटाक्यांची आतषबाजी। अतिशय सुंदर अशी फटाक्यांची आतषबाजी आपण पाहतोय। आणि फटाक्यांची आतषबाजी झाल्यानंतर चालू होतो तो म्हणजे रसिक शौकीनांसाठी लोकनाट्य तमाशा मालती इनामदार। काल देवाचा संदल झाला, आज छबिना झाला आणि उद्या कुस्त्याचं मैदान होणार आहे। तरी आपल्या गावचे सरपंच अजित बापू खबाले त्यांना विनंती करतो की शिरपळ वाढवावी आणि तमाशगीरांनी कार्यक्रम चालू करावा। चला अजित बापू घ्या नारळ। नंतर रोडवरची लोक खाली बसून घ्या आणि तमाशाच्या मालकाचं त्यांना सांग नाही की तुम्ही कार्यक्रम लगेच चालू करा, बराच टायमिंग झालेला आहे, चालू करा। 1-2 मिनिटं सरपंच बोलतील। बाटलिंगाव आणि पंचक्रोशीला आलेले भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत करतो आणि कार्यक्रम खूप चांगला आहे, तर सगळ्यांनी शांततेत कार्यक्रम पाहावा अशी विनंती करतो आणि कार्यक्रम चालू करावा अशी विनंती करतो। तमाशातील अप्सरांच्या जलव्याने बाटलिंगाव पंचक्रोशीला काह्याळ केल्याचे दिसून आले।
सरर हो दुखा जले शत्रु राग में मिले हमने जब जब समझीरे जानी है माहे भवन सरर पानिया उठे शत्रु जड़ से ही मिले हमने भारतीय की मन में जानी है माहे भवन आणि तमाशा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रंगतो तो निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा। या कुस्त्यांच्या आखाड्यात 100 रुपयापासून 3 लाखांपर्यंत कुस्त्या झाल्या। अंतिम कुस्ती पैलवान सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी विरुद्ध पैलवान रवी शर्मा हरियाणा केसरी यांच्यामध्ये झाली। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चिरंजीव संग्राम आखाड्यावरती लढाई लागलेला आहे। शंभू देवकर बरोबर अशी कुस्ती लागलेली 500 रुपये इनामाला। राजू नेमगिरी आपला लवकर तात्या शेवटच्या कुस्तीचे 3 लाख रुपये दिलेले दोन्ही बाबू आखाड्यामध्ये फिरत आहेत। आज हरिहरी एक मिनिट हो 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 आज 1 नंबरला पैलवान सिकंदर शेख आणि रवी शर्मा ही कुस्ती पुरस्कृत करणारे ही कुस्ती पंढरीनाथ नरारी गवळे यांच्या स्मरणार्थ प्रमोद गवळे साहेब हातवरती करा। शबास आहे आणि तात्यासाहेब गवळे हातवरती करा। टाळ्या करा सर्वांनी। 3 लाख रुपये इनामाची कुस्ती या दोन्ही बंधूंनी आज पैलवान सिकंदर शेख विरुद्ध रवी शर्मा अशी पुरस्कृत केलेले सर्वांनी जोरदार टाळ्या करा आणि हरिवाले वाजवा। या मैदानात 2 नंबरची कुस्ती कैलासवासी भीमराव कांबळे गुरुजी यांच्या स्मरणार्थ 60,000 रुपये इनामाची कुस्ती त्यांचे जावई सुभाषराव विसाळ यांनी ही कुस्ती पुरस्कृत केलेली आहे। ते आखाड्यावरती आलेले अजित बापू खवारे यांना मानाचा बेटा बांधलेला आहे। या आखाड्यावरती लढाई लागलेला आहे। भाटनिमगाव गावचा पैलवान लढाई लागला। माऊली पवार झाली गर्दन खेळ चालू झालेली आहे। 3,000 रुपये इनामातली 1 नंबरची कुस्ती चालू झालेली आहे। ऋषिकेश काळे प्रतीक कदम आकाय डेरे कृष्णा हरनवळ जाधव आणि संपलेल्या कुस्तीमध्ये खबाले पैलवान ओम खबाले विजय झालेला आहे। त्याच्यासाठी जरा खिशामध्ये हात घाला। पंजाबराव बापू गायकवाड यांचा या ठिकाणी अपमान झालेला आहे। ज्यांच्या समवेत मनोरमा भोसले माजी बापूंचा या ठिकाणी अपमान झाले। सर्वांनी जोरदार टाळ्या गजरामध्ये स्वागत करायचंय। ते कुस्ती पोकराचे अजित बापू नवनाथ मगरने दिलेली ती पहा। अजित बापू आणि संपलेल्या कुस्तीमध्ये यांच्याकडून 500 विजय 500 रुपयाचं बक्षीस घेऊन जा। ओम साठी आलेला गावचा सुपुत्र विजय झाला। जोरात टाळ्या तरी करा गेला जोरात सगळे। ओम साठी पंजाबराव गायकवाड यांच्याकडून अजित बापू यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस। मनोरमा
त्याच्यावर लढणारा पैलवान शिवराज यादव अशी कुस्ती लागणार आहे. कुस्तीला प्रारंभ होतोय. शिवराज यादव हातवरती करा. राष्ट्रीय कुस्ती संकुलन सूरज यादव विरुद्ध नमन कुमार अशी कुस्ती चालू होते. पाहुणेच्या शुभास्ते गवळी साहेबांनी ही कुस्ती सुरू केली. कुस्तीला पंच नाही पंच कुठे गेले? 5,000 रुपयांची 3 नंबरची कुस्ती बापू घाडगे शिरसवडे आणि सौरभ शेंडगे काटी अशी कुस्ती लागलेली आहे. आणि सूरज यादवच्या आणि नमन कुमारची कुस्ती लागली. आणि या कुस्त्यांसाठी पैलवानांची व कुस्त्या पाहणाऱ्यांची प्रचंड गर्दी पाहावयास मिळाली. ब्रेकिंग न्यूज लाईव्ह या न्यूज चॅनेलने केलेली अंतिम कुस्तीची बातमी आजही महाराष्ट्रात धुमाकूळ घालताना दिसत आहे. जवळचा पैलवान अशी कुस्ती लागते. आणि अण्णा झिंजे रुई पंचायतच्या कुस्तीसाठी सलामी द्या की सलामी द्या. हा आणि ही कुस्ती पुरस्कृत केलेली आहे प्रगतशील बघायचा नवनाथ मगर आणि या गावचे सरपंच अजित बापू खबारे. 10,000 रुपये इनामाची कुस्ती. कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. बापूंनी प्रत्येक गोष्टीचा त्याग केला होता. पण आज गावाच्या विनंतीला मान देऊ या मैदानाला आले त्याबद्दल मानाचा फेटा बांधून ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी पंजाबराव गायकवाड बापूंचा सन्मान होतोय. कुस्ती लागते. 5,000 रुपये इनामाची 4 नंबर कुस्ती चालू होते मैदानावरती. पहिला गेला होता. महाराष्ट्राचा एक स्टार सेलिब्रिटी पैलवान सिकंदर शेख आणि बापू आणि मोराबाबा आखाड्यावरती फिरवली. मुस्तफा मुराबाचा पैलवान गंगाधर सारे हे हरिवारी पता आणि मुस्तफा मुलाने विजय झाला. 100 रुपयाचं बक्षीस जावेद ताजी यांच्याकडून आलेला आहे. या कुस्ती कॉमेंट्रीच्या माध्यमातून अनेक मैदानाला आपल्या आवाजानं प्रभावित केलेले या माढा तालुक्यातील 12 कोलेगावचे युवराज शेट्टी हातवरती का इंदापूर शिरसवडे विरुद्ध निलेश जाधव कोरडवाडे अशी कुस्ती लागते. कुस्तीला सुरुवात झालेली आणि त्या कुस्तीला मुबारक हसन पठाण 500 रुपये इनाम. जो पैलवान जितारी करो ज्या पैलवानाचा प्रथम कब्जा घेईल त्या पैलवानला विजय घोषित केलं जातं. हा गुणावच्या कुस्तीचा नियम आहे. शबास. आणि कुस्ती गुणावर गतिमानच होणार कारण दोन्ही पैलवान 97 किलो वजन गटातले सुवर्ण पदकाचे मानकरी. 97 किलो वजन गटाचा सुवर्ण पदकाचा मानकरी हा भविष्यात महाराष्ट्र केसरीचा दावेदार असतो. गरज चालवणारा हा कुस्ती खेळ आहे. शबास. अरे बापरे. आणि सपाल सोनटक्के पंचाच्या निर्णयानुसार गुणावती विजय. टाळ्या करा. माझे गुंडा जमीन नाही राहायला घर नाही. वडील आजही दुसऱ्याच्याच कामाला जात आहेत. आई आजही दुसऱ्याच्याच कामाला जाते. खिशात पण हात घाला त्या गरीबाच्या पोरासाठी. एवढीच विनंती आहे. गरीबागरीच पुरुषात मर्दुमकी जपली जाते. ही अंतिम कुस्ती
शेवटपर्यंत पहा. अशी कुस्ती सलामी दिली जाते. कुस्तीला प्रारंभ होतोय. संग्राम माईकड्या, संग्राम सोलंकी पैलवान, सलामी दिलेले 1 नंबरच्या कुस्तीचा प्रारंभ होतोय. ये सभी पर देखता होगा, ये चीज किसने बनाया हो भी सोचता होगा. अनेक गावांना प्रेरणा देणार मैदान, अनेक गावांना आदर्श ठरणार मैदान. कोपराचा घुटना मानेवरती ठेवलेला आहे. कुस्ती नंबर 1 ची चालू आहे. यासाठी केला होता आता. आज 2 गवळी बंधूंनी या ठिकाणी ही कुस्ती पुरस्कृत केलेले प्रमोद पंढरीनाथ गवळी आणि तात्यासाहेब पंढरीनाथ गवळी, पंढरीनाथ नरहरी गवळी यांच्या स्मरणार्थ ही कुस्ती पुरस्कृत केलेली 3 लाख रुपये इनामाची. आणि कुस्तीसाठी मानाची चरणीची गदा सुभाष ज्ञानदेव गबाले, प्रगतशील बागायतदार यांनी ठेवलेली आहे. आणि शिट्ट्या आणि या अंतिम कुस्तीमध्ये पैलवान सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी यांनी पैलवान रवी शर्मा हरियाणा केसरी यांचा पराभव करून सिकंदर शेखने मारली बाजी. व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी लगेच शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. हो आणि पंताचा निर्णय सिकंदर शेख अरे रामदास 1 मिनिट शिट्ट्या मारू नका. अतिशय शांततेत कुस्ती मैदान पार पडल्याबद्दल तमाम कुस्ती शौकीन सर्व पैलवान मित्र वरसाद मध्ये मी सर्वांचं कुस्ती निवडक युवराज केसे मनपूर्वक आभार मानतो. शारीरिक सेवा 15च्या 15 मध्ये देती अर्पण करतो. बोलण्याच्या योगामध्ये कुणाचा मान दुखावला असेल तर मोठ्या मनाने माफ करा, माफी मागतो आणि कुस्ती मैदान संपल्याचं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पोलीस जगदीश साहेब की जय. पहिलवान बघा